इतिहास हा विषय केवळ पुस्तकांपुरता मर्यादित नसतो. तो आपल्या समाज जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. इतिहास म्हटलं की राजकारण, सोशल मीडियावरच्या माहितीचा ओघ या सगळ्याची आपल्याला आता सवय झाली आहे. परंतु या सगळ्याच्या पलीकडे जाऊन इतिहासाचं वास्तव आपल्याला आपल्या समृद्ध वारशाची ओळख करून देतो. तोच वारसा जो आपल्या भावी पिढ्यांसाठी दीपस्तंभ ठरतो. दक्षिण भारताच्या मातीमध्ये प्राचीन काळातील शहरीकरण दर्शवणारी जागा मागच्या दशकभरापासून चर्चेचा विषय ठरली आहे. तामिळनाडू राज्यातील मदुराई आणि शिवगंगा जिल्ह्यांच्या सीमेवर असलेलं किलाडी हे ठिकाण आज राजकारणाच्या आखाड्यात सुद्धा रंगू लागलंय. किलाडी ही एक संगमकालीन वसाहत आहे. वैगई नदीच्या काठावर असलेल्या वसाहतीमध्ये प्राचीन काळातील शहरीकरणाची बीजं आढळून आली आहेत. पुण्यातील आगरकर संशोधन केंद्रापासून ते इटलीच्या विद्यापीठापर्यंत किलाडी येथील उत्खननासाठी अनेक अभ्यासक पुढे सरसावले आहेत. आतापर्यंत या संशोधनातून कुठल्या गोष्टी हाती लागल्या आहेत? मुख्यमंत्री के स्टॅलिन आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांच्यातील वाद नेमका काय आहे, हेच आपण जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी मुकुल औहाड आणि कॅमेरावर आहेत संजय राठोड. महा MTB मध्ये आपलं स्वागत. 1976 साली किलाडी इथल्या एका शिक्षकांनी पुरातत्व विभागाला या जागेबद्दलची माहिती दिली, परंतु अपुऱ्या संसाधनांमुळे उत्खननाचं काम सुरू होऊ शकलं नाही. अखेर 2014 पासून या जागेवर उत्खननाच्या कामाला सुरुवात झाली. एक दशकाहून अधिक काळ सुरू असलेल्या या उत्खननाच्या प्रक्रियेमध्ये अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी समोर आल्या. पुरातत्व उत्खननांमध्ये कार्बन डेटिंग या प्रक्रियेचा उपयोग केला जातो. कार्बन डेटिंग ही एक वैज्ञानिक पद्धत आहे जिचा वापर करून एखादी सजीव वस्तू किती वर्षांपूर्वी अस्तित्वात होती याचा शोध घेतला जाऊ शकतो. कार्बन डेटिंगने सुमारे 50,000 वर्षांपर्यंत जुन्या वस्तूचं वयोमान ठरवता येतं. आतापर्यंत कार्बन डेटिंगचे 30हून अधिक नमुने तपासण्यात आले आहेत. सुरुवातीच्या काळात इसवी सन 5व्या ते 3ऱ्या शतकापर्यंत किलाडी इथली वसाहत अस्तित्वात होती असं निदर्शनास आलं होतं. परंतु काळाच्या ओघात 10 पेक्षा अधिक टप्प्यांमध्ये केलेल्या संशोधनातून असं लक्षात आलं आहे की तामिळनाडूच्या मातीत बहरलेल्या संगम काळापर्यंत किलाडीच्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा आहेत. या उत्खननादरम्यान कुठल्या गोष्टींचा शोध लागला आहे हे आता आपण जाणून घेऊया. इमारतीच्या संकुलाचा आकार असलेली अनेक ठिकाणं आपल्याला इथे बघायला मिळतात. विटांच्या भिंती, फरशी या सगळ्यांचे अवशेष आपल्याला इथे सापडतात. मातीची भांडी, विविध रंगांच्या आकाराचे दागिने सुद्धा उत्खननात सापडले आहेत. त्याचबरोबर ब्राह्मी लिपीमध्ये कोरीव काम केलेले काही शिल्प सुद्धा इथे सापडले आहेत. तामिळनाडूच्या पुरातत्वशास्त्र विभागाचे सल्लागार राजन माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की प्राचीन काळी गंगेच्या काठावर झालेल्या वसाहतीप्रमाणेच किलाडी इथे वसाहतीकरण झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. इथे सापडलेल्या मानवी कवटीच्या आधारे इथल्या लोकांचं वयोमान, त्यांची खाद्य संस्कृती या सगळ्याविषयी आपल्याला माहिती मिळू शकते. किलाडीमध्ये आतापर्यंत झालेल्या उत्खननामध्ये 110 एकरपैकी केवळ 4% जागेतच उत्खनन झालं असल्याचं बोललं जात आहे. आता आपण किलाडी भोवती सुरू असलेल्या वादाबद्दल जाणून घेऊया. 2014 ते 2016 या कालावधीत झालेल्या उत्खननाचा अहवाल पुरातत्वशास्त्रज्ञ अमरनाथ रामकृष्णन यांनी 2023 साली पुरातत्व खात्याकडे सादर केला. परंतु या अहवालामध्ये काही तांत्रिक त्रुटी असल्याचा दावा करत पुरातत्व खात्याने यामध्ये सुधारणा करण्याची सूचना केली. सदर सूचना फेटाळून लावत डॉक्टर रामकृष्ण यांनी सुधारणा करण्यास नकार दिला. मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सरकारने सुद्धा पुरातत्व खात्याचा निषेध नोंदवला. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंग शेखावत याबद्दल बोलताना म्हणाले की सदर अहवालामध्ये काही तांत्रिक दोष असून या संदर्भात अधिक वैज्ञानिक पुरावे गोळा करावे लागतील. या सूचनेला विरोध म्हणून स्टॅलिन यांनी थेट किलाडीचा मुद्दा राज्याच्या अस्मितेशी जोडला. अस्मितेच्या राजकारणातून ध्रुवीकरणाला चालना मिळते आणि सत्ताकरणाचा उद्देश यातून साधला जातो. किलाडी येथील उत्खननामध्ये केवळ भारतीयच नाही तर आंतरराष्ट्रीय संस्था सुद्धा सहभागी झाल्यात. त्या काळात वापरलेली शस्त्र, मानवी पेहराव, त्या काळातील वन्यजीवांचं अस्तित्व या संदर्भात अत्यंत महत्त्वाचं संशोधन सध्या सुरू आहे. राजकीय फायद्यासाठी इतिहासाचा वापर करत फेक नरेटिव्ह कसा चालवला जातो याची अनेक उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात. परंतु इतिहासाचा वापर शस्त्रासारखा न करता त्यातील शास्त्र समजून घेणं गरजेचं आहे. इतिहासाच्या आकलनातून केवळ वर्तमानाची आपल्याला जाणीव होते असं नाही, तर भविष्याची पायवाट सुद्धा याच पानांमधून आखली जाते. भारतीय संस्कृतीमध्ये असे अनेक अध्याय आहेत जे उद्याच्या भारतासाठी आपल्याला मार्गदर्शक ठरतात. किलाडी उत्खननासंदर्भात सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि महा MTBच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.